बजरंग सोनवणे यांची खासदारकी जाणार का? खंडपीठाने बजावली नोटीस. नमस्कार, सर्वांचे सोशल चर्चामध्ये स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत निवडून आलेले बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या खासदारकीला आव्हान देण्यात आलं आहे. बीडचे माजी नगरसेवक अमर नाईकवाडे आणि नारायण शिरसाट यांनी ॲडव्होकेट शशिकांत शेकडे यांच्या मार्फत सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. या याचिकेवर आज 27 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती एस वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली. यात प्रतिवादी बजरंग सोनवणे यांना 4 आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश न्यायमूर्ती यांनी दिले आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा 6553 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर आता सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. बजरंग सोनवणे यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप. बीडचे माजी नगरसेवक अमर नाईकवाडे आणि नारायण शिरसाट यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप घेण्यात आला होता. तसेच पोलिंग बूथ केंद्राची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे गरजेचे असताना सुद्धा निवडणुकीच्या ऐन 3 दिवस अगोदर पोलिंग बूथ केंद्र वाढवण्यात आले. त्यामुळे 4261 लोक मतदानापासून वंचित राहिले. ते बूथ कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत. तसेच सदरील पोलिंग बूथचे मतदान हे मतमोजणी करताना मोजता येणार नाही. ते मतदान हे अवैध असून त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. 1156 पोस्टल मतदान बेकायदेशीरपणे रद्द. याचिकेत म्हटले आहे की माजलगाव शहरांमधील बूथ क्रमांक 68 केंद्रावरील ईव्हीएम मशीनमधील घोळामुळे 774 मतदान हे मोजण्यात आलेले नाही. तसेच वैध असणारे 1156 पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केले आहे. निवडणूक निर्णय घोषित करताना 909 मतांचा फरक आढळून आला. हे सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणामकारक ठरणार आहे, असं देखील या याचिकेत म्हटलं आहे. बजरंग सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस. तसेच प्रतिवादी बजरंग सोनवणे यांनी नामनिर्देशन फॉर्म भरताना शपथपत्रात खोटी माहिती पुरवल्याचा दावा देखील याचिकेतून करण्यात आला आहे. या मुद्द्यांवर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतलेली आहे. तसेच सोनवणे यांना 4 आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲडव्होकेट शशिकांत शेकडे यांनी बाजू मांडली. व्यवसाय शेती आणि दुधाचा, उत्पन्न मात्र 200 कोटी. बजरंग सोनवणे यांनी आपल्या उत्पन्नाचा सोर्स शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. शेती आणि दुग्ध व्यवसाय असताना त्यांनी दाखवलेली संपत्ती मात्र 200 कोटी रुपयांच्या पुढे आहे. ते येडेश्वरी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर असताना त्यांनी शपथपत्रात तसा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे यावर देखील याचिकेतून आक्षेप घेण्यात आलेला आहे. झालेल्या आणि मोजलेल्या मतदानातील फरक. बीडमध्ये मतदानाच्या 2 दिवस अगोदर बूथ क्रमांक 86A, 130A, 139A, 140A, 170A, 190A, 12A असे एकूण 7 बूथ अचानक वाढवण्यात आले. त्यामुळे 4261 मतदारांना मतदान करता आले नाही. तर माजलगाव येथील बूथ क्रमांक 68 वरील 774 मतदान मोजण्यात आलेले नाही. याशिवाय वैध असलेले पोस्टल मतदानात एकूण 1156 मतदान बाद करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजले गेलेले मतदान यांच्यात जवळपास 909 मतांचा फरक असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, बजरंग सोनवणे यांची खासदारकी जाणार का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.